नमस्कार, मी सुषमा. कशा आहात मैत्रिणींनो? माझ्या पुढजानी या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे हरतालिकेचा उपवास, तर मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचं फूड कस्टर्ड. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 ग्लास दूध, अर्धा कप दूध पावडर, 1 चमचा पिठी साखर, थोडीशी वेलची पावडर, काजू बदामाचे काप. इथे मी घेतलेला आहे 1 मीडियम आकाराचा सफरचंद, 2 इलायची केळी, 1 डाळिंब सोलून घेतलेलं आहे आणि थोडंसं केशर ते दुधात भिजत घातलेलं आहे. नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण आता दूध उकळायला ठेवायचंय. आता या दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची. दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि दूध पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. दूध पावडरच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या. असं हलवत हलवत गॅस कमीच ठेवायचा आपल्याला. दूध पावडरच्या गाठी मोडून घ्यायच्या. आता गॅस फुल करायचा आहे आणि दूध पावडरच्या गाठी फोडत फोडत हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं. हे बघा, असं दूध थोडंसं घट्ट झालं की त्याला थंड करायला ठेवायचंय. हे दूध आता आपण थंड करून घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेणार. ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे 1 चमचा पिठी साखर, काही सफरचंदाचे काप, डाळिंब, इलायची केळी, थोडीशी वेलची पावडर, थोडं ड्रायफ्रूट आणि केशरचं दूध. हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान वाटतंय ना फूड कस्टर्ड उपवासाचं. ह्याच्यात मी अजिबात कस्टर्ड पावडर वापरलेली नाही, म्हणून ते उपवासाला चालणार आहे. ह्याला आता आपण थंड करायला ठेवायचंय. आता हे आपण थंड करायला ठेवणार आहोत. कस्टर्ड आता थंड झालेलं आहे. मी 15 मिनिटं ते फ्रीज मध्ये ठेवलेलं. आता ते आपण काढून घेऊया. हे बघा, उपवासाचं फूड कस्टर्ड तयार आहे. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.